हरियाणामध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार तिकीट परत करायला लागले। कारण शेतकऱ्यांनी सांगितलं ज्यांनी आमचा रस्ता अडवला त्यांचा रस्ता आम्ही सुखी होऊ देणार नाही, तसं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी सांगण्याची वेळ आलेली आहे। मग तो टोमॅटो उत्पादक शेतकरी असेल, द्राक्ष उत्पादक शेतकरी असेल, कांदा उत्पादक शेतकरी असेल, सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल, एकाही शेतकऱ्याने भारतीय जनता पक्षाच्या एकाही नेत्यांनी माझ्या शेतकऱ्यांच्या नजर भिडवावी आणि एकदा सांगावं की गेल्या 10 वर्षांमध्ये तुमच्या शेतमालाला हमी भाव देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं प्रयत्न केला, एकदा दाखवून द्या। केलंय? मग आता फक्त निवडणुकीच्या तोंडावर जर कोण मफलाशी करायला येत असेल तर ज्यांनी आपल्या ताटात माती घालवली त्यांची काळी पाप विसरू नका, एवढंच तुम्हाला कळकळीचं सांगणं। आता चांदवड तालुक्याचं वेगळं बोलायची गरज नाही, बाकी सगळ्यांनी आधी महागाई, बेरोजगारी या सगळ्या गोष्टी बोलल्या असतील, महाराष्ट्रातून गेलेले प्रकल्प बोलले असतील, पण मला असं कळणार आलं की चांदवड तालुक्यामध्ये सोयरी फार सहज जुळती हो। अहो वर्ग शेतीवर असलं तरी मी सोयरी जुळती। तुम्हाला सगळ्यांनी भूमिका बदलल्या तेव्हा सांगितलं की कांद्याच्या प्रश्न म्हणजे विकासासाठी भूमिका बदलली गेली, पण जेव्हा कांद्याच्या निर्यात बंदी लादली गेली तेव्हा विकासासाठी कुणकण इकडून तिकडे उडी मारणाऱ्यांपैकी एकानंही कांद्याच्या निर्यात बंदीविषयी आवाज उठवला नाही। चांदवडच्या विद्यमान आमदारांनी कधी सांगितल्याचं तुमच्या ऐकिवात? भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना कधी चांदवडच्या आमदारांनी ठणकावून सांगितलं अरे माझा इथला शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी या कांदा उत्पादक शेतकऱ्याचा कांदा 8-10 रुपये किलोने तुम्ही घेता, लाजा वाटता का? सोडली आमदारकी, असं आमदारानं कधी म्हटल्याचं आठवलं? राजे हो, जो आपल्या सुखदुःखात नाही त्याच्या वरातीत येत्या निवडणुकीत आपण नाचायचं, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे। नाहीतर कोणी येणार नाही आपल्या घरातलं सुख दुःख बघायला। पण महत्वाची गोष्ट ही आहे की कांद्याच्या बाबतीमध्ये म्हणजे आता या वर्षी बरे दिवस आले, किती भाव किती 4.5 आहे का नाही गंमत, आहे का नाही गॅरंटी? ना खाऊंगा ना खाने दूंगा, आले अच्छे दिन तुमचे। जेव्हा शेतकऱ्याकरता 80-85% कांदा विकला गेला त्यानंतर निर्यात बंदी हटवली। आता कांदा आपल्याकडे नाही, आता कांदा असेल तो मोठ्या व्यापाऱ्यांकडे, छोट्या व्यापाऱ्यांकडे पण नाही, फक्त मोठ्या व्यापाऱ्यांकडे कांदा आहे, फेडरेशनकडे कांदा आहे। आणि आता देखील आता गंमत अशी झाली, हे आहे 2 दिवस नंतर नाफेडचा 5 लाख मेट्रिक टन कांदा बाजारात येणार आहे। जसा मोठ्या प्रमाणावर कांदा बाजारात आला तसा कांद्याचे भाव पडणार आहेत। आणि भारतीय जनता पक्षाचा इतिहास असा आहे, कापसाला भाव चढले, यांनी ऑस्ट्रेलियातून कापूस मागवला, टोमॅटोचे भाव चढले, यांनी नेपाळहून टोमॅटो आयात केला, सोयाबीनचे भाव चढले, यांनी सोयाबीन आयात केली। आता पुन्हा कांद्याचे पहिल्यांदा भाव चढले, यांनी आधी 40% निर्यात शुल्क लागलं, त्यानंतर निर्यात बंदी केली, आता कुठं थोडे भाव चढतायत, कांदा आपल्या हातात नाही। यांनी अफगाणिस्तान मधून कांदा मागवलाय, जालंधर मध्ये अफगाणिस्तानचा कांदा येऊन पोहोचलाय। राहिला नाही तर त्यांच्या नेत्यांच्या जीवावर राजकारण करणाऱ्यांना तुम्ही आमदार म्हणून कसा विश्वास ठेवणार, याचा फक्त एकदा विचार करा। जाता जाता एवढंच सांगतो, वस्तादावर भरोसा ठेवा। ज्या वस्तादाने महाराष्ट्राचं राजकारण हाताच्या रेषांसारखं पाहिलंय त्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांवर विश्वास ठेवा आणि एक धक्का और दो। महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येणार, ही काळ्या दगडावरची रेग आहे। पण भावांनो, हे महाविकास आघाडीचं सरकार आणण्यासाठी तुमच्या प्रत्येकाची ताकद लागेल। आणि जर महाराष्ट्रातलं सरकार
बदललं तर वस्ताद दिल्लीतलं सरकार गदा गदा हलवल्याशिवाय राहणार नाही. एवढी फुलगाठ मनाशी बांधा आणि महाविकास आघाडीचा आमदार चांदवड देवळा मतदारसंघातून निवडून येईल आणि निवडून येणाऱ्या आमदाराला स्वतःच्या खिशाकडे बघावं लागणार नाही याची खबरदारी फक्त तुम्ही घ्या. बाकी गुलाल करायला पुन्हा चांदवडमध्ये येईन असा शब्द देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय श्री. म्हणजे ज्याचं कोणाचं डोकं चाललं असं ना म्हणजे सोयच अशी करून ठेवली का नाशिकला जाणारी, धुळ्याला जाणारी, मालेगावला जाणारी एक बी एसटी आत शिरणार नाही. म्हणजे रस्त्याच्या बाजूला पाठ आणि उलट्या बाजूला कोण. म्हणजे इंजिनियर नेमका खातो कसा हेच मला कळणार नाही. आणि ही हसण्याची जी परिस्थिती आहे ही जर बदलायची असेल हे केव्हा होतं, केव्हा तुम्हाला गृहीत ठरलं जातं. अरे 4 महिन्यापूर्वी कॉन्क्रीटचे रस्ते होतात, नंतर परत रस्ते फोडून नंतर गटारा करावीशी वाटतात. जेव्हा बस स्टँड तयार होतं बस स्टँडची पाच रस्त्याच्या बाजूला होते. हे केव्हा गृहीत ठरलं जातं, जेव्हा हे समजलं जातं की पैशाच्या जोरावर अफाट धनशक्तीच्या जोरावर आम्हाला हवं ते आम्ही करू शकतो. हा समज जर ठेवायचा असेल तर येणाऱ्या विधानसभेत तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल. धनशक्तीचा पराभव जनशक्तीनेच करावा लागेल. सांगणारे कोणी सांगायला येतील. नेतृत्वाशी, राज्यातल्या नेतृत्वाशी आमची फार जवळीक आहे. पाणी तुमच्या डोळ्यात देखत जसं पळून गेलं तसं काहीतरी अच्छे दिन येतील म्हणून तुम्ही मत दिलं होतं आणि तुमच्या डोळ्यात देखत तुमचे रोजगार फार गुजरातला पळून गेले हे आता विसरू नका. आणि म्हणून हा हक्क मागायचा, हा तरुणांच्या रोजगाराचा हक्क मागायचा आहे. हा हक्क मागायचा, हा शेतकऱ्यांच्या शेतमालाला रास्त भाव मिळण्याचा हक्क मागायचा आहे. हा हक्क मागायचा आहे, माझ्या माता भगिनींच्या सुरक्षिततेचा हक्क मागायचा आहे. आणि चांदवडकरांसाठी यावेळी निर्णय घेणं लय सोपं आहे. कारण शेट्टी साहेब यावेळी मला असं कळलंय की चांदवड तालुक्याने ठरवलंय, चांदवड देवळा दोन्ही तालुक्याने ठरवलंय या मतदारसंघात निवडणूक मायबाप जनता हाती घेणार आहे. कारण 10 वर्ष याच्या आधीची 10 वर्ष सत्तेतला खासदार होता, सत्तेतला आमदार होता. 10 वर्षात चांदवडमध्ये MIDC आली ना. मग 10 वर्षात MIDC आली नाही, रोजगाराचा प्रश्न सुटला नाही, तुम्ही खासदार बदलला. लोकसभा तो झाकी थी, विधानसभा आणि लोकसभेला तुम्ही सगळ्यांनी जो काही चमत्कार दाखवला. मी दिल्लीमध्ये जेव्हा इतर खासदारांची बोलतो तुमच्या सगळ्यांचं मनापासून कौतुक करेल. ते कौतुक यासाठी करेल की तुम्ही फक्त खासदार निवडून दिला नाही, तुम्ही हिरा पाठवलाय संसदेत, हिरा. आणि जेव्हा जेव्हा मी आदरणीय भास्कर बर्वे सरांकडे बघतो तेव्हा तेव्हा एका गोष्टीसाठी मला तुमच्याविषयी कायम कृतज्ञता वाटते. कारण या 2-2.5 वर्षामध्ये खरंच अशी परिस्थिती निर्माण झाली होती. कोण कधी कुणाच्या पाठीत खंजीर घुसतं ते कळत नव्हतं, कोण कुणाची साथ कधी सोडत ते कळत नव्हतं, कोण कारवायांसमोर गुडघे टेकल हे कळत नव्हतं आणि कोण 50 खोक्यांसाठी विकलं जाईल हे कळत नव्हतं. आणि माझ्यासारख्या कुठली राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या पोराला प्रश्न पडला होता. अनेकदा मी जयंत पाटील साहेबांना विचारायचो हा प्रश्न का साहेब आम्ही ज्या भाबड्या भावनेनं राजकारणात आलो या राजकारणामध्ये निष्ठा, तत्व, मूल्य यांना काही किंमत राहिली की नाही. सांगण्याचा मुद्दा काय तर लोकांच्यातच तुतारीच्या विषयी आपुलकी भावना आहे. पवार साहेबांनी आयुष्यभर महाराष्ट्रासाठी, नाशिक जिल्ह्यासाठी, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यासाठी जे काम केलंय त्या कामाला जाऊन त्यांच्या मागे उभा राहून पुन्हा एकदा महाराष्ट्र त्यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार येण्यासाठी प्रयत्न करूया. हा महाराष्ट्रातल्या जनतेनं घेतलेला निकाल आहे. त्याला तुम्हा सर्वांची साथ असावी एवढीच विनंती करतो. ती कळलेली आहे आणि ती आज उघडी पडते आणि म्हणून भारतातली आणि महाराष्ट्रातली जनता
या भारतीय जनता पक्षाला कंटाळले. मी आपल्याला विनंती करेन की आपण सगळ्यांनी एकत्रितपणाने जेवढा उत्साह आम्हाला इथे स्वागतासाठी दाखवला, त्याच पद्धतीनं उद्याच्या निवडणुकीसाठी तुम्ही सगळ्यांनी ताकदीनं काम करा. आपल्या मनासारखं सरकार आलं तर चांदवडच्या विकासाची हमी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आम्ही सगळे तुम्हाला देऊ. हा लढा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आहे, हे कधी विसरू नका. आपला स्वाभिमान आम्ही पवार साहेबांनी दिल्लीला जाऊन दिल्लीच्या पायावर कधी ठेवलेला नाही. जेव्हा जेव्हा लक्षात आलं पवार साहेबांच्या की दिल्ली आपल्या स्वाभिमानाला ठेच लावते पोचवते, तेव्हा तेव्हा पवार साहेबांनी महाराष्ट्राची परंपरा जपली आणि स्वाभिमानानं ताटपणानं उभं राहिले. आजही महाराष्ट्रात पवार साहेबांना झुकवण्यासाठी, पवार साहेब झुकत नाहीत म्हटल्यावर त्यांच्या पक्षात फितुरी करून त्यांचा पक्ष मोडून काढण्याचा प्रयत्न केला. पण मी महाराष्ट्राच्या आम जनतेचे आभार मानेन की पवार साहेबांच्या मागं, पवार साहेबांच्या पाठीमागं पूर्ण महाराष्ट्रातले तरुणात उभे आहेत. हा 84 वर्षाचा युवा नेता फिरतोय, पायाला भिगरी लावून फिरतोय, म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुणांनी मनावर घेतलेलं आहे आणि पवार साहेबांना साथ द्यायचं ठरवले. आणि म्हणून मी मगाशी एके ठिकाणी सांगितलं, भले भले आपल्या पक्षात याची इच्छा व्यक्त करतात. मी एकाला विचारलं की आमचा निर्णय जवळपास झालायचा मतदारसंघाचा. नाही म्हटले, मी जरा मतदारसंघाचा कानुसा घेतला. महाराष्ट्रातल्या आया बैठी सुरक्षित नाही. आपलं महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर पोलिसांची यंत्रणा आणि कायद्याची व्यवस्था एवढी चांगली करू आम्ही की महाराष्ट्रातल्या आमच्या आया बहिणींच्या केसाला धक्का लावण्याची हिंमत कोणाची होणार नाही. एवढी उत्तम व्यवस्था, कायदा व्यवस्था महाराष्ट्रात राखण्याचं काम. आता काय नागपूरला टेबलवर बसून पोलीस उभा करतात, पोलीस स्टेशन काय काय चाललंय आता ते सांगून ते नवाच विषय आहे. तर निवडणुकीला प्रचाराला लागला तर सांगेल. पण हे सरकार बदललं पाहिजे, हे महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवलेलं आहे. हेमंत टकले सगळ्यापासून लांब बसून आमचे सभा बघतायत. कालही त्यांनी बरीचशी माहिती घेतली आणि मला आता ते म्हटले, जयंतराव फार उत्साह आहे लोकांचा. मागच्या 2-3 निवडणुकात एवढा बघितला नव्हता. एवढ्या उत्साहाने महाराष्ट्रात लोक या शिवस्वराज्य यात्रेला हजर राहायला लागलेले आहेत, असं त्यांनी मला मगाशी ते सांगत होते. पण लोकांचा उत्साह आहे तो ह्या त्रिकुटांचं महाराष्ट्रातलं युतीचं सरकार घालवण्यासाठी, आणि तो उत्साह बघून सरकार घाबरलेलं आहे. म्हणून आता काय हिंदू मुस्लिम दंगल होती का, भावना उद्दीपित करण्याची विधानं भाजपचे सत्तारूढ पक्षाचेच आमदार करायला लागले. एवढे खालच्या थरावर जाऊन मतासाठी काही अशी जी मानसिकता आहे ही महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी सोयीची मित्रांनो नाही. आणि म्हणून सगळ्यांनी संयम ठेवला पाहिजे. आमच्या सगळ्या अल्पसंख्याक बांधवांनी देखील आणि हिंदू बांधवांनी देखील ही निवडणुकीची फोडणी घालायचं काम चालू आहे. आणि त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या दिवशी पडला ना, त्या दिवशी हे सरकार पडणार हे निश्चित खात्रीने माफ करणार नाही. त्यामुळं 4-6 महिन्यात ही दोघं पलटी मारतील असा देशातल्या लोकांचा अंदाज आहे. आणि मग केंद्र सरकार पडेल. त्यावेळी इंडिया आघाडीने देशातल्या जनतेला जे कमिटमेंट दिलेले आहे त्यातल्या काही कमिटमेंट अतिशय चांगले आहेत, त्या पूर्ण व्हायला सुरुवात होईल. अगदी म्हणजे महिलांना दर महिन्याला 8,000 रुपये देण्यापासून केंद्र सरकारच्या इंडिया आघाडीने आश्वासनं दिलेली होती. आणि त्यामुळं कोणत्याही परिस्थितीमध्ये पुढच्या वर्षभरात या घटना घडतील असा अंदाज आहे. पण प्रश्न हा आहे की केव्हा होणार. माझी समजूत अशी आहे की भाजपच्या ताब्यातनं जोपर्यंत मुंबई आणि महाराष्ट्र जात नाही तोपर्यंत शेवटचा धक्का बसणार.
त्यामुळं लोकसभेला तुम्ही जशा ज्या ताकदीनं मतदान केलं त्याच ताकदीनं इथला आमदार भाजपच्या विरोधात निवडून देऊन भाजपचा आमदार जर पाडला तर त्याचा उपयोग मुंबईचं सरकार घालवण्यासाठी होईल. आणि सरकार एकदा मुंबईला गेलं तर मोदी साहेबांचं दिल्लीतलं सरकार फार काय टिकणार नाही हे मी तुम्हाला लिहून देतो. आणि म्हणून आपलं यावेळेचं मत देखील तेवढंच महत्वाचं आहे. आरक्षणाच्या विरोधी यांची भूमिका, महागाईबद्दल बोलतच नाही. आज कशी महागाई आहे ते सांगून मी तुमचा वेळ घेत नाही. बेरोजगारांच्या मध्ये कसे प्रकल्प बाहेर गेले माझ्या आधीच्या सगळ्या वक्त्यांनी सांगितलं असेल. या सगळ्याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र एवढा कधी मागे गेलेला नाही. आज महाराष्ट्राचा नंबर 11वा आहे दरडोई उत्पन्नात. छोटी छोटी राज्य आपल्यावर आहेत ते ठीक आहे. सांगतो की आता टेंडर काढले ते तुम्हाला मी भाषणात सांगतील. टेंडर निघाले तुम्ही काही काळजी करू नका. पण एवढा फटका पडलेला आहे कांद्याचा आणि शेवटच्या क्षणी हे शहाणपण सुचलेलं आहे सरकारला. त्यामुळं घोषणा करून त्यांनी पुढचं पाऊल टाकलेलं आहे. आपल्याला माझी विनंती आहे की जेव्हा जेव्हा चांदवड तालुक्यात सत्तेत असणारी लोक येतील त्यावेळी संघर्ष समितीने त्यांना निवेदन देऊन बघा काही दुरुस्त्या करतायत का करा. आपलं सरकार नाही आहे. पण 2 महिन्याचा काळ गेल्यावर महाराष्ट्राचं वातावरण बघितलं तर आपलं सरकार येईल. आपल्या संघर्ष समितीला मुंबई नव्या सरकारसमोर निमंत्रण देत नाही आणि तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे पाणी बदलून द्यायचं काम आपलं महाविकास आघाडीचं सरकार करेल असं महाविकास आघाडीच्या वतीनं तुम्हा सगळ्यांना वचन देतो. कारण चांदवड तालुक्याचा प्रश्न अनेक वर्षाचा आहे आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला अतिरिक्त पाणी या मतदारसंघात या तालुक्यात आपल्या चांदवड तालुक्यात आणण्यासाठी विशेष काही योजना करणं गरजेचं आहे ज्याचा या निवेदनात उल्लेख केला आहे. आणि त्यासाठी आपण सगळे पाठपुरावा करू. सरकार जर आपलं आलं तर आपल्याला निश्चितपणाने विशेष चांदवड तालुक्याच्या शेतकरी जो कष्ट करणार आहे राबणार आहे अनेक वर्ष पाण्याची अपेक्षा ठेवणारी इतर जुनी बसलेली माणसं आहेत ज्यांनी पवार साहेबांच्या वेळेपासून आतापर्यंत त्यांना साथ दिली त्यांना न्याय देण्याचं काम आपण जरूर करू. निवडणूक आता 2 महिन्यानं काँग्रेसकडे होता. चर्चा चालू आहे. आणखी एकदा बैठक मुंबईत होणार आहे. काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून आम्ही चर्चा करतोय. मला आपल्या भावना चांगल्या माहिती आहेत. अनेक वेळा आपण हे आतापर्यंत 3-4 वेळा चांदवड तालुक्यात डॉक्टर येऊन गेलो तर डॉक्टरांनी आणि तुम्ही सगळ्यांनी आम्हाला सतत सांगितलेलं आहे की काही गेल्या हा मतदारसंघ जिंकायचा असेल तर आम्हाला संधी घ्या आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. शेवटी तुम्ही अनेक वर्ष पवार साहेबांना साथ दिलेली आहे. मला आठवतं राहुल गांधी देखील चांदवडला कांद्याच्या प्रश्नाच्या काळात तिथं मार्केट कमिटीला येऊन गेले आणि त्यामुळं आपल्या सगळ्यांनी आघाडीचं शेवटी आपण काम करणार आहे. परंतु वर्षाचा दिल्ली मुंबईचा कारभार बघितला. आता अमित शहा उद्या आढावा घेण्यासाठी येणार आहे. मला कोणीतरी नाशिकमध्ये सकाळी विचारलं ते आढावा घेण्यासाठी येणार आहे तुमचं मत काय. तर किती जागा पडणार त्याचा आढावा तर घ्यावाच लागेल आणि आढावा तर घेतलाच आहे. त्यामुळे आढावा घेऊन त्यानंतर काही दुरुस्त्या करण्याचा प्रयत्न कदाचित प्रत्येकाला लोकशाहीचा अधिकार आहे त्यासाठी करतो. पण माझी आपल्याला विनंती आहे की ओव्हर कॉन्फिडन्समध्ये न जाता आपली तयारी महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी कशी करायची याचं नियोजन करा. कारण 10-12 तारखेला माझ्या आमदारांनी
निवडणुका होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना मतदारांपर्यंत पोहोचण्याची खरी गरज आहे. मग असे सांगितलेले सगळे मुद्दे जे आहेत आमच्या आधीच्या वक्त्यांनी जे तुम्ही ऐकलेले आहेत, नाटिका बघितली का ते जे आम्हाला बोलता येत नाही ते त्या सगळं त्याच्यात आहे. त्यामुळं तुम्हाला कुणी मगाचं नाट्य बघितलं हात वर करावं. म्हणजे पाण्याची समस्या मोठी आहे. 10 वर्षात त्याच्यावर काही काम झालं नाही. MIDC नाही. युवकांची बेरोजगारी फार मोठी आहे. चांदवड तालुक्यात टँकरने पाणी पुरवठा पण दुष्काळी आले तालुक्याचं नाव नाही. शेतीमालाचा भाव वेगळा प्रश्न आहे. पण जेव्हा कांदा शेतकऱ्याकडे असतो त्यावेळी भारतीय जनता पक्ष निर्यात बंदी करतं. कांदा शेतकऱ्याकडून व्यापाऱ्यांनी घसरला की निर्यातीचे कर कमी करतं, निर्यात बंदी उठवतं. आमच्या राज्याच्या एका उपमुख्यमंत्र्यांनी येऊन तर माफी मागितली ना का नाही? आमची माफीची अपेक्षा नाही. त्यांनी ठामपणानं सांगावं की भारतामध्ये शेतीमालाच्या निर्यातीला कधीही आम्ही बंदी करणार नाही. एवढं त्यांनी मोदी साहेबांच्याकडून काम करून जरी घेतलं ना तरी जो खड्डा पडलाय त्यांच्यासाठी तो जरा भरून मिळेल. देशामध्ये राहू दे. पण एवढं जरी सांगितलं त्यांनी की कांदा निर्यात बंदी मोदींचं सरकार असेपर्यंत कधी होऊ देणार नाही. आणि तसं लेखी ऑर्डर जर काढली लेखी 2029 पर्यंत नो निर्यात बंदी, कांद्यावर निर्यातीचं शुल्क एक्सपोर्ट ड्युटी नाही असं गॅरंटी जर दिली तर काही थोडा बहुत विश्वास ठेवता येईल. आता कांदा पुढच्या वेळी आला आपला शेतकऱ्यांच्या जेवढी कांदा असेल त्यावेळी बरोबर निवडणुका झालेल्या असतील की एक्सपोर्ट ड्युटी लावायला दिल्ली मोकळी झाली. आणि शेतकऱ्यांना दाबून देशातल्या या कांद्याची किंमत वाढून द्यायची नाही. पाकिस्तानचा कांदा दुसरीकडे विकला महाग दराने तर चालतो, पण आपल्या कांद्याला बाहेर जाऊन द्यायचा नाही. ही अशी मनात पाप असणारी प्रवृत्ती दिल्लीत पुन्हा नितीश कुमार आणि चंद्राबाबू यांच्या आधारानं जाऊन बसली. अनेक वर्ष पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर आपण तोंड देतो. अलीकडच्या काळामध्ये आमच्या कोल्हे साहेबांनी दिल्लीत प्रश्न विचारला. नार पार योजनेबाबतीत केंद्रीय मंत्री जलसंपदा खात्याचे त्यांनी उत्तर दिलं की ते काही किफायतशीर प्रकल्प नाही. आता आपल्या भागात पाणी यायचं असेल तर 5 नदीचं पाणी वळवून आपल्याकडे आणणं हा एकमेव पर्याय आहे. आणि गोदावरी खोऱ्यात ते पाणी वळवण्यासाठी नदीजोड प्रकल्प राबवणं अत्यंत गरजेचं होतं. पण या सरकारला त्याचं भानच नाही. आणि त्यामुळं आपण वेगळ्या पद्धतीनं अपेक्षा करतोय. हाय राईल कॅनलद्वारे चांदवड तालुक्याच्या शेवटच्या गावापर्यंत पाणी देण्याची योजना DPR मध्ये घालणं आवश्यक होतं. या सरकारचं त्याकडे लक्ष नाही. आणि त्यानंतर आपल्या भागातल्या या पाण्याच्या योजनेच्या संदर्भात चांदवड तालुका पाणी प्रश्न संघर्ष समितीने आता निवेदन तयार केलेलं आहे. आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की आता निविदा वर्तमानपत्रात जाहीर झालेले आहे. ताबडतोबीनं पार गोदावरी हा प्रकल्प कुठंच तुमच्या गणितात दिसत नाही तर त्या पार गोदावरी प्रकल्पाचं नावही तुम्ही घ्यायला तयार नाही. आणि म्हणून नार पार गिरणा नदीजोड प्रकल्पातून चांदवड तालुक्यातील तापी खोऱ्यातील 35 ते 40 गावांना पाणी देण्याचं नियोजन करा.
आणि पुणेगाव दरसवाडी पोहोच कालव्यातून परसून ते पाजर नदीपर्यंत पाटसरी व्हावी, तसेच सदर कालव्यात गेटची संख्या वाढवण्यात यावी. लोकसभेला बगरे सरांच्या सारखा उमेदवार आपण सहजासहजी जनतेनं निवडणूक हातात घेऊन निवडून दिला. म्हणजे या केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधी किती मोठा रोष सामान्य माणसांच्या मनात आहे हे या निमित्तानं तुम्ही पुन्हा एकदा सिद्ध केले. लोकशाहीमध्ये सामान्य लोक शांत बसतात, पण त्यांच्या हातात त्यांचं मत असतं. ते मत व्यक्त करून किती मोठा निषेध व्यक्त नाशिककरांनी केला ते आम्ही डोळ्याने बघितलंय. एवढ्या ताकदीनं तुम्ही बगरे सरांना निवडून दिले. सामदामदंड भेद खबर नव्हता. सामान्य अशा घरातून आलेल्या बगरेंच्या मागे तुम्ही उभारले. लोकसभेची निवडणूक झाली आणि सरकार घाबरलं. घाबरलेले सरकार एवढं घाबरलं की त्यांनी तिजोरीचं दारच काढून बाजूला ठेवलं. त्यामुळे मागाते आता सरकार हो म्हणते. मागाते एखादी गोष्ट आली, एखादा आमदार आला आणि म्हटला हे गोष्ट झाली पाहिजे, नाही तर माझं माझ्या मतदारसंघात तोंड दाखवणं मुश्किल होईल, काहीतरी भानगड करा की लगेच मंत्रिमंडळाचा ठराव, म्हणजे ग्रामपंचायतीच्या ठरावापेक्षा राज्याच्या मंत्रिमंडळाच्या ठरावाची अवस्था केविलवाणी झाली.